काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण आपण अनेक वेळा ऐकली तर असे, पण नागपूर जिल्ह्यातील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आलाय. संपूर्ण घर शोकाकुळ होतं. अंत्यसंस्काराची तयारीही झाली होती. मात्र तेवढ्यात पेरडीवर ठेवलेल्या वृद्ध महिलेच्या पायाची बोटं हलू लागल्याने समोरच्या लोकांचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. नागपूर जिल्ह्यातील गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आजीला जीवनदान मिळाल्याने हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरलाय. सोशल मीडियावरही ही घटना व्हायरल झाली असून सर्वत्र त्याची चर्चा आहे. जिच्या मृत्यूमुळे घरातल्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू होते, तिथे अचानक वातावरण बदललं आणि उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यात आस पण चेहऱ्यावर हसू अशी परिस्थिती उद्भवली. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तालुक्यातील चारगाव इथे हा प्रकार घडला. तिथे राहणाऱ्या गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आजींनी यमराजाला पेटाळून लावलं आणि त्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या. गंगाबाई या गेल्या 2 वर्षांपासून आजारी होत्या. सोमवारी त्यांचं निधन झाल्याची बातमी पसरली. अचानक त्यांची हालचाल बंद झाली आणि श्वास थांबल्याने त्या गेल्या असं सर्वांना वाटलं. त्यामुळे घरचे शोकाकुल झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या निधनाची बातमी सर्वांना कळवण्यात आली. इतर कुटुंबीय, नातेवाईक, परिचित यांनी त्यांच्या घरी धावही घेतली. काही शोकामग्न लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेजही सोशल मीडियावर टाकले. इकडे गंगाबाई यांच्या घरी त्यांच्या अंत्ययात्रेची सर्व तयारी करण्यात आली. श्वास थांबल्याने त्यांच्या कानात कापूस वगैरे घालण्यात आला. त्यांचा देह तसाच तिथे निश्चल अवस्थेत होता. मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच अचानक आजीने गंगाबाई यांनी त्यांच्या पायाची बोटं हलवले. आधी कोणाचा विश्वासच बसेना, पण त्यांच्या पायाची पुन्हा हालचाल झाली. सर्वांना निरखून बारकाईने पाहिल्यावर आजी गेल्या नाही तर जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळलं आणि सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे 13 जानेवारी हा आजींचा वाढदिवस असतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी गंगाबाई साखरे यांचा दुसऱ्या दिवशी असलेला वाढदिवस आधीच साजरा केला. या घटनेची आता फक्त नागपुरात नव्हे, सर्वत्र राज्यात चर्चा सुरू आहे.